गच्चीभर आकाश. सुट्टीत आजोळी पालघरला आमचा महिनाभर मुक्काम असायचा. अंधार पडला की सुसाड गच्चीवर झोपण्या इतकं दुसरं सुख नाही. गाद्यांच्या सुरनळ्या उलगडायच्या, मग चादरी घालायच्या, मच्छरदाणी बांधायच्या. 3-4 मच्छरदाण्या बांधल्या जायच्या. प्रत्येक मच्छरदाणीच्या बाहेर एक टेबल फॅन, लोटी भांड आणि ओडोमॉसची ट्यूब असा सरंजाम असायचा. पालघरची हवा दमट, त्यामुळे गच्चीवर भयंकर उकडायचं. म्हणून फॅन हा लागायचाच. आम्ही गच्चीवर झोपायचो ते मोकळ्या आभाळासाठी, चला हवा येऊ द्या यासाठी नाही. आम्ही नातवंड आजोबांच्या मच्छरदाणीत चिरायचो. मग गोष्टींचा कार्यक्रम सुरू व्हायचा. ते झालं की शेजारच्या मच्छरदाणीतला मामा जागा व्हायचा आणि तो भूतांच्या गोष्टी सांगून हलवून सोडायचा. गोष्टींचा कार्यक्रम संपला की आभाळाकडे लक्ष जायचं. वाटायचं हे माझं आकाश आहे. असंख्य तारे दिसायचे. मला नुसतं आकाश बघायला खूप आवडायचं. मध्येच एखादा तुटणारा तारा दिसायचा. काय विश मागणार, सुखात डुंबत होतो मी. 10:30च्या सुमाराला अहमदाबादकडे जाणाऱ्या विमानाचे लुकलुकते दिवे दिसत. ते बघत बघत माझे थकलेले डोळे मिटायचे. परवा मुलींना सहज म्हटलं, गच्चीत झोपायचं का? मुली जाम खुश. त्यांच्या आनंदी चेहऱ्यावर मला माझं हरवलेलं गच्चीभर आकाश सापडलं. आता एकच काम राहिलं, मुंबई अहमदाबादच्या रात्रीची फ्लाईट धरायची. विमानाच्या खिडकीतून आमची पालघरची गच्ची शोधून काढायची. सापडली की नक्की सांगली ना.